हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ना सकाळची सुरुवात जी होते ना, प्रत्येक गृहिणीची तुमच्या माझ्यासारखी अगदी कामांपासूनच सुरुवात होते. माझीसुद्धा सकाळची सुरुवात ना अगदी पहाटेच होते, कारण मुलाचा डबा असतो, मिस्टरांचा डबा वगैरे असतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःला देण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. पण हे सगळे गेल्यानंतर, म्हणजे मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर, मुलगा शाळेत गेल्यानंतर मग जो काही वेळ मिळतो त्यामध्ये एक सुरुवातीचे 10 ते 15 मिनटं स्वतःच्या तयारीसाठी मी देते, जेणेकरून पूर्ण दिवस फ्रेश वाटतं आणि दिवस आपला छान आनंदात जातो. एक उत्साह, आपल्याला एनर्जी येते प्रत्येक काम करण्यासाठी. तर चला, आता इथं मस्त छानपैकी मी फ्रेश वगैरे झालेली आहे. सकाळचा माझा नाश्ता वगैरे बनवून झालेला आहे, डबे बनवून झालेले आहेत आणि त्यानंतर ना हा स्वतःसाठी दिलेला एक 15 मिनटाचा मी टाईम. तर मस्त आता मी फ्रेश झाले. त्यानंतर कपाटामध्ये माझे कपडे वगैरे थोडेफार ठेवायचे होते, ते ठेवले आणि त्यानंतर आली आता देवपूजा करण्यासाठी. आता इथं बाळसुद्धा उठलेलं आहे. आता इथून पुढची सगळी कामं आहेत ही त्याच्याबरोबर त्याच्या रुटीननुसार माझं रुटीन सेट करून करते. कारण प्रत्येक वेळी सगळीच कामं मी ठरवलेली होतात असं नाही, कारण कधी-कधी त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यामुळं कामं खूप पेंडिंग पण राहतात आणि तो झोपल्यानंतर मग ती सगळी कामं उरकायला लागतात. तर सगळ्यात अगोदर इथं देवपूजा करून घेते. देवाला दिवा वगैरे लावून घेते. त्यानंतर धूप आणि अगरबत्ती लावते, जेणेकरून खूप मस्त वातावरण तयार होतं. घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं आणि तो धुपाचा जो वास आहे ना, तो पूर्ण घरभर फिरल्यानंतर घरामध्ये एक सकारात्मकता जाणवते. तर त्यासाठी छानपैकी इथं पूजा वगैरे करून घेतली पहिली. दारामध्ये सुद्धा अगरबत्ती लावली. थोडा वेळ दरवाजाना मी ओपनच ठेवते आणि त्याच्यानंतर ना दरवाजा बंद करून घेते, कारण दारामध्ये थोडा वेळ अगरबत्ती सुरूच असते. आता त्यानंतर ना थोडंसं देवांशचा आणि माझा आता नाश्ता करायचा आहे. थोडा वेळ आता त्याच्यासोबत घालवते. एक 10 ते 15 मिनटं, जास्त वेळ देता येत नाही, कारण सकाळी सकाळी उठल्यानंतर थोडंसं त्यालासुद्धा खेळायचं असतं, इकडे तिकडे फिरायचं असतं. आता त्यानंतर ना खाली खेळतोय थोडाफार त्याचा तो. त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. आता सकाळचे जे डबा नाश्ता वगैरे झालेला असतो ना, तर त्याचा भरपूर सगळा पसारा किचनवर पडलेला असतो. पण तो पसारा आवरण्यापूर्वी सगळ्यात अगोदर मी पहिला नाश्ता करून घेते आणि बाळालासुद्धा खायला भरवते काहीतरी, किंवा त्याचं त्याला देते. कधी कधी मूड असेल तर तो खातो, किंवा मग मी त्याला भरवते. तर आज आम्ही नाश्त्यासाठी बनवली होती इडली. तर इडली, चटणी आणि सांबार असाच नाश्ता आहे. तर माझ्यासाठी मी आता प्लेट करून घेते. तर मस्तपैकी मी इडली घेतलेली आहे, गरम सांबार केलेला आहे आणि त्यानंतर घेते चटणी. तर हा आहे आजचा नाश्ता. आणि जे काही मी विघ्नेशला डब्यामध्ये नाश्त्यामध्ये वगैरे जे बनवते, तर त्यातलंच थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं, तर ते माझ्यासाठी होऊन जातं, किंवा मी त्याच्यामध्येच थोडंसं एक्स्ट्रा बनवते, जेणेकरून माझ्यासाठी पुन्हा ते एक्स्ट्रा बनवायची गरज लागणार नाही. तर छान पद्धतीनं आता नाश्त्याची प्लेट तयार करून घेतलेली आहे. पहिला नाश्ता करून घेते. आता इथं बाळालासुद्धा भरवते, त्यालासुद्धा दिलेलं आहे मी वाटीमध्ये आणि त्याच्यासोबत मी पण. आता मी छान प्लेट तयार करून आणली होती, पण हे सगळं सेपरेट तो काही मला खाऊ देईना. मग मी काय केलं, एका मोठ्या डिशमध्ये ना सगळं एकत्र केलं आणि एका वाटीमध्ये त्याला दिलं इडली वगैरे खायला, आणि मी ते एका डिशमध्ये व्यवस्थित त्याच्यासोबत बसून नाश्ता करून घेतला. तर चला, आता छानपैकी नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर आता किचनमधली सगळी जी काही पेंडिंग राहिलेली कामं होती ना, ती आवरायची आहेत. पेंडिंग कामं म्हणजे काय, आपला सकाळचा नाश्ता डबा वगैरे झालेला आहे, त्याची सगळी भांडी आहेत. किचन थोडंफार साफ करायचं आहे, कारण त्याच्यानंतर पुन्हा दुपारचं जेवण बनवायचं आहे. तर ती जी काही थोडीफार आवरावर आहे ना, तर ती सगळी करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी साफसफाई असेल, कपडे असतील, त्यानंतर घरातला थोडाफार पसारा आवरणार असेल, तर अशी भरपूर सगळी घरातली कामं आपली पेंडिंग असतात. तर सगळ्यात अगोदर ना पहिली सगळी भांडी जी आहेत तर ती साफ करून घेते, कारण सगळी भांडी एकदा घासून घेतली की बेसिन वगैरे आपलं खूप रिकामं होतं आणि घरातला भरपूर सगळा पसारा आवरला आहे, किचन आपलं क्लीन झालं आहे, असा खूप चांगला फील येतो. तर त्यासाठी सुरुवात केली आहे भांड्यांपासून. जी काही चहा नाश्त्याची वगैरे सगळी भांडी होती, डबा सकाळी केला त्याची, तर ती भांडी पहिली घासून घेते आणि त्याच्यानंतर गॅस काउंटर वगैरे हे सगळं क्लीन करून घेते, जेणेकरून किचन एकदा क्लीन झालं ना की मग पुढची कामं करायला अजिबात बोर वाटत नाही. नाहीतर मग हा सगळा पसारा तसाच पडलेला असेल आणि त्याच्यानंतर जर दुपारचं जेवण त्याच्यातच बनवायला घेतलं ना, तर खूप पसारा होऊन जातो आणि मग कुठलं काम कुठं करायचं, कुठली वस्तू कुठं ठेवली आहे, समोर असेल तरी एखादी वस्तू आपल्याला सापडत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत बऱ्याचदा हेच होतं. तर त्यासाठी पहिलं हे आवरून घेते आणि त्यानंतर पुढची कामं करते. आता बाळपण खेळतं आहे, त्याच्याबरोबर बघत बघत ना भांडी सगळी मी घासून घेतलेली आहे. आता भांडी माझी घासून झाली आणि इडली वगैरे असा जर काही नाश्ता केला ना, तर त्याच्यासोबत इडली, चटणी, सांबार, त्यामुळे भरपूर सगळी भांडी पडतात. सुद्धा आज तेच झालं होतं, भरपूर सगळी भांडी पडली होती. एरवी जर काही चपाती भाजी आणि थोडाफार पोहे, उपमा वगैरे असा नाश्ता असेल तर जास्त काही भांडी पडत नाही. तर चला,
तर लगेचच ना गॅस वगैरे जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला, गॅस व्यवस्थित पुसून घेतला, जेणेकरून आता दुपारचं जेवण बनवायला मला अजिबात कंटाळा येणार नाही आणि फ्रेश माइंडने मी छान पद्धतीने जेवण वगैरे सगळं बनवून घेईन. गॅस क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंफार पाणी वगैरे राहतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे ह्या नॅपकिनच्या मदतीनं आणि किचन काउंटर आहे तो सगळा क्लीन करून घेते. आता ही सगळी कामं झाली ना की दिवसभरातली आपली भरपूर सगळी कामं झाली असं वाटतं, कारण किचन जर आपला नीटनेटका आणि क्लीन असेल ना तर भरपूर सगळी कामं करायला आपल्याला एनर्जी येते, आपला माइंडसेट खूप छान पॉझिटिव्ह राहतो. आणि बघू शकता पाऊस तर काय जायचं नावच घेत नाही, अजूनसुद्धा पाऊस सुरूच आहे आणि त्याच्यामुळे ना कपडे सुकण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर असो आता पुन्हा जो हॉलचा वगैरे सगळा कचरा आहे किचनमधला वगैरे तर तो सगळा कचरा काढून घेते. बेडरूमचा वगैरे सकाळी आवरून ठेवलं होतं त्याच्यामुळे तिथला नाही, फक्त हॉलचा आणि किचनचा कचरा काढून घेते. आणि हॉलमध्ये वगैरे काय असतं, बाळ जास्त वेळ असतं त्याच्यामुळे भरपूर सगळा पसारा होतो, 2-2, 3-3 वेळा कचरा वगैरे सगळा काढावा लागतो. तर चला आता कचरा काढून झालेला आहे. त्यानंतर पुढचं काम आहे कपडे धुवायला टाकते, कारण पावसामुळे मशीनमध्ये जरी कपडे लावले ना तरी सुकण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि बाळामुळे ना डबल टिबल कपडे पडतात. तर त्याच्यामुळे ते पहिले मशीनला मी लावून घेते, जेणेकरून ते सुकत घालण्यासाठी सुद्धा दुपारपर्यंत जरी झाले तरी पटकन ते सुकत घालता येते. आता मी इथं काम करते ना माझ्याबरोबरच त्यालासुद्धा काम करायचं असतं, त्याच्यामुळे एकदम फटाफट आपण जरी नियोजन केलं कामाचं की मी हे झाल्यानंतर ते काम करेन असं काही होत नाही. त्याच्या पद्धतीनं हळूहळू सगळी कामं करावी लागतात. आता सवय झाली या गोष्टीची, त्यामुळे आता काहीच वाटत नाही. तर आता मशीनला पहिले कपडे लावून घेते. भरपूर सगळे कपडे होते, कारण पाऊस आहे, शाळा वगैरे सुरू आहे, थोडंफार भिजलं तरी ते कपडे सगळे धुवायला टाकतो आपण, कारण नाहीतर मग त्याचा वास यायला लागतो आणि आधीच पाऊस असतो त्याच्यामुळं कुबट वास यायला लागतो. तर त्यासाठी सगळे कपडे वगैरे मी आता मशीनला टाकले. लिक्विड टाकलेलं आहे, त्याच्यानंतर डेटॉल टाकलेलं आहे, कम्फर्ट आहे तर ते थोड्या वेळानंतर मी टाकेन. आणि आता इथे मशीन लावून घेतलेली आहे. आता मशीन आहे त्याच्यामुळे कपड्याचं एक काम ना खूप जास्त हलकं होतं, खूप जास्त काही लोड येत नाही. आता इथं मशीन लावलेली आहे. त्यानंतर आले किचनमध्ये. त्यानंतर ना आता एक फळ वगैरे एखादं कट करून घेते, बाळाला पण देते आणि आता आम्ही पण एखादं फळ वगैरे असेल ना तर त्याच्याबरोबर खातो, जेणेकरून काय होतं त्यालासुद्धा खायची व्यवस्थित सवय लागते. तर चला आता ना सकाळच्या आमच्या जेवणामधली चपाती भाजी जी होती ना तर ती शिल्लक आहे, पण विघ्नेशला असती ते चपाती भाजी खायची नव्हती, त्याला वेगळं काहीतरी हवं होतं. म्हणून म्हटलं चला ठीक आहे, थोड्याफार भाज्या शिल्लक आहेत, बाकीच्या भाज्या मला आज आणायच्याच आहेत मार्केटमधून, तर शिल्लक राहिलेल्या सगळ्या भाज्यांमधून मी आज पावभाजी करणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा दुधी भोपळा पण घालणार आहे, कारण दुधी भोपळा असाही खायला त्याला अजिबात आवडत नाही, तर त्यासाठी मी पावभाजीमध्ये तो ॲड करणार आहे. तर जेवढ्या भाज्या माझ्याकडे शिल्लक आहेत ना, म्हणजे गाजर आहे, त्याच्यानंतर फ्लावर आहे, हिरवे मटार आहेत, बटाटा आहे आणि दुधी भोपळा आहे, ह्या सगळ्या भाज्या कट करून मी त्या पावभाजीमध्ये टाकणार आहे, जेणेकरून मुलांना पण त्या सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात. आणि पावभाजी म्हणजे आवडीचा मेनू, त्याच्यामुळे काय अजिबात कटकट न करता अगदी पोटभर आरामशीर जेवण होतं. आणि मलासुद्धा करायला एकदम भारी, म्हणजे मलासुद्धा जास्त काही वेगळं एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. तर त्याच्यामध्येच मी टोमॅटो वगैरे चिरून टाकणार आहे. कांदा मी नंतर फोडणीसाठी देणार आहे. झटपट होणारी ही पावभाजी करणार आहे. त्याचसोबत ना मला रताळीसुद्धा उकडून घ्यायचे आहेत, कारण नवरात्रीचे उपवास आहे त्याच्यामुळे रताळीसुद्धा होती घरामध्ये. तर म्हटलं आता ते रताळीसुद्धा खराब होऊन जातील नाहीतर, तर तीसुद्धा उकडून घेऊया. तर अशा पद्धतीनं सगळ्या भाज्या मी कट केल्या. आता मटार माझ्याकडे जे आहेत ना तर ते हिरवे मी भिजत घातले होते ते होते. आता ह्या भाज्या सगळ्या पावभाजीच्या रेडी झाल्या. आता हे जे 2 रताळे आहेत ते उकडायचे आहेत, पण रताळे तुम्ही उकडताना पाण्यात जर उकडले ना तर त्यातले सगळे न्यूट्रियन्स त्या पाण्यामध्ये निघून जातात आणि अगदी मऊ गिलगिलीत होतात. तर त्यापेक्षा काय करायचं, असा एखादा कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये रताळे आपण शिजायला ठेवायचे. एकदम छान असे भाजल्यासारखे आणि छान गोडसर असे राहतात, अजिबात त्याचे न्यूट्रियन्स कमी होत नाहीत. तर इथे आता मी 2 शिट्ट्या करून घेते आणि त्याच्यानंतर ना मस्तपैकी कुकर थंड झाल्यानंतर पावभाजीला पण फोडणी देऊन घेते. तोपर्यंत आता माझा आणि बाळाचा मी टाईम. तर चला आता त्याला ना अजिबातच खाली राहायचं नाही, माझ्याकडेच यायचं होतं आणि मला किचनमधली कामं करायचं होतं. मी त्याला बऱ्याच ठिकाणी इकडं तिकडं नेलं, खेळण्यामध्ये गुंतवायचा प्रयत्न केला, पण त्याला अजिबात खेळायचं नव्हतं, त्याला फक्त माझ्याकडेच यायचं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता थोडा वेळ त्याला मी घेते. आणि त्याच्यानंतर ना साधारणतः अर्ध्या ते पाऊण तासानंतर आता विघ्नेश आलेला आहे, विघ्नेशकडे त्याला दिलं आणि त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये. पटकन म्हटलं पावभाजी करूया, जेणेकरून त्यालासुद्धा भूक लागली तर गरम गरम पावभाजी खाता येईल. तर त्यासाठी ना मी इथं तव्यामध्येच पावभाजी करायला घेतली, कारण जास्त करायची नाही आहे, 2 ते 3 माणसांचीच करायची आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या स्मॅश करून घेतल्या. फोडणीमध्ये कांदा टाकलेला आहे आणि फक्त पावभाजी मसाला टाकणार आहे आणि लाल तिखट काय टाकणार नाही, त्याला जास्त लाल भडक वगैरे पावभाजी आवडत नाही, अशी घरगुती केलेली साधीच आवडते. आणि वरून फक्त मी बटर कोथिंबीर एवढंच टाकणार आहे. तर अशा पद्धतीने इथं पावभाजी मी करून घेते. रताळीसुद्धा छानपैकी उकडलेली आहेत.
आणि मशीन पण तोपर्यंत झालेली आहेत. आता पावभाजी वगैरे झाल्यानंतर मशीनचं सुद्धा काम जे आहे ते करून घेते, कारण कपडे लवकर सुकायला घातले दुपारपर्यंत तर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकून येतात आणि दुसऱ्या दिवशी मग अगदी कपड्यांची गडबड होत नाही की हे सुकलं नाही किंवा ते ओलं राहिला कपडा किंवा टॉवेल सुकला नाही वगैरे अशा काही गोष्टी होत नाहीत. तर छानपैकी अशा पद्धतीनं ना अगदी झटपट होणारी ही पावभाजी आहे. तर व्यवस्थित पावभाजीला आता मी फोडणी दिली. मसाला आता मी वरून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि झटपट होते ही आणि जास्त पातळसुद्धा नाही आणि टेस्टला पण खूप छान होते. वरून फक्त थोडंसं बटर घालायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची. आता इथं पावभाजी मसाला फक्त मी इथं ॲड केलेला आहे, बाकी कुठलाही मसाला मी याच्यामध्ये ॲड केलेला नाही. तर चला आता अशा पद्धतीनं ना व्यवस्थित पावभाजी करून घेतली आणि जशी बाहेर करतात ना, जसं आपण बाहेर गाड्यावर वगैरे खातो त्या पद्धतीनं, तर मस्त तव्यामध्येच अशी मी मॅश करून घेतली, जेणेकरून ना खूप छान पद्धतीनं भाज्या मॅश होतात आणि याच्यामध्ये भरपूर जास्त पाणीसुद्धा टाकलेलं नाही, त्याच्यामुळं घट्ट अशी छान पावभाजी तयार होते. आता त्याच्यानंतर एका साईडला गरम गरम लगेच मी पाव शेकवून त्याला देणार आहे आणि त्यानंतर ना आम्हीसुद्धा जेवण करून घेऊ आणि कपडेसुद्धा अजून वाळत घालायचे आहेत आणि बाकी लादी वगैरे पुसून घ्यायचं काम अजून राहिलेलं आहे. तर चला आता हाताबरोबरच लगेच किचन काउंटर क्लीन केला. आता ही भांडी वगैरे आहेत ना, तर ही जेवण झाल्यानंतर दोन्ही एकत्रच घासून घेणार, कारण आता जेवणाचा सुद्धा टाईम झाला आहे. इकडे मशीन पण झालेली आहे, मशीन बंद करून घेते आणि आता कपडे पण लगेच आहेत ना, तर ते काढून घेते जेणेकरून पटकन सुकत घालता येतील. कधी कधी काय होतं ना, मशीन बंद करते आणि मग कपडे काढून घ्यायचे राहिले ना की मग ते कपडे वाळत घालायचेच विसरून जाते आणि मग त्यानंतर खूप वेळानंतर ते लक्षात येतं. त्यासाठी ना आता हल्ली मी हाताबरोबर मशीन बंद केली की लगेच कपडेसुद्धा बाहेर काढून ठेवते, जेणेकरून पटकन सुकत घालता येतील. तर चला आता मी कपडे सुकत घालते आणि छानपैकी नंतर आम्ही जेवण करून घेणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रुटीनमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. तर आता कपडे वगैरे मी इथं काढून घेतलेले आहेत, व्यवस्थित बादलीमध्ये ठेवलेत. सुकत काही लगेच घालणार नाही, कारण आता बाळाचं वगैरे आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग कपडे सुकत घालेत आणि त्यानंतर ना मस्तपैकी पावभाजी तयार झालेली आहे. इथं गरम गरम पाव लगेच शेकवायला घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना मस्त आम्ही जेवण करून घेतो. सगळ्यात अगोदर मी विघ्नेशला ताट तयार करून देते, जेणेकरून त्याचं जेवण झालं ना की तो त्याच्याबरोबर बसेल बाळाबरोबर आणि मग आम्ही जेवण करून घेऊ. तर चला अशा पद्धतीनं मस्तपैकी पावभाजीचं ताट आता तयार झालेलं आहे. आता त्याच्यासाठी वाढून घेते. गरमागरम इथं पावभाजी आहे आणि त्यानंतर मस्त त्याच्याबरोबर पाव. सकाळची भाजी चपाती वगैरे तो काहीच खाणार नाही, त्याला फक्त आज पावभाजीच मिळणार आहे, कारण तेच त्याला हवं होतं आणि मस्त पोटभर जेवेल असतो. चलो बाय.